मला असं वाटतं अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडणुकीत आम्ही अशाच पद्धतीनं व्हीप काढलेला होता आणि आताही तशाच पद्धतीनं व्हीप काढलेला आहे. नवीन आम्ही काही केलेलं नाही. माननीय पक्षप्रमुखांशी चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे. हेही तितकंच महत्वाचं आहे. फायदा कोणाला होईल हा मुद्दा आमच्या समजा आम्ही मतदान केलं असतं तर आम्ही कोणाला मतदान करायचं? शिंदे गट आहे आणि भारतीय जनता पार्टी आहे. आमचं तर येत नाही ना निवडून. बरं आम्हाला कोणी असंही म्हटलं नाही की तुमचे उभे करा आम्ही तुम्हाला मतदान करतो, असंही काही नाही. कारण मला असं वाटतं तिकडं भाजपला फायदा होईल का शिंदे गटाला फायदा होईल, त्यांच्या ओढात आणि चाललं त्याच्यात आम्ही का पडायचं? म्हणून आम्ही याच्यामध्ये कोणालाही मतदान न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमच्या सदस्यांनी असं म्हटलंय की हा जो व्हीप काढला आहे तो भाजपला मदत व्हावी यासाठीच काढलेला आहे. कोणाला काय म्हणायचं म्हणू द्या. अर्थपूर्ण घडामोडी झालेल्या आहेत. आता प्रत्येक हे पहा, मतदान करण्याचा निर्णय घेतला तरी आरोप होतात, याला करायचा घेतला तरी होतात, त्याला करायचा घेतला तरी होतात, नाही करायचा घेतला तरी होतात. हे काही नवीन याच्यातला काही भाग नाही. तर त्यांनी गंभीर असा आरोप केला की दोनही शिवसेना एकत्र येण्यासाठी तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत ठाण्यामध्ये बैठक घेतली. इतकंच नाही तर थोरवे यांच्या फार्म हाऊसवर तुम्ही कर्जतला बैठक झाली त्यांची. त्यानंतर तुम्ही सगळे एकत्र गोव्याला पाठवले. तुम्ही एकत्र येणार होते, नंतर ते माझी अशी कुठेही मला मी कर्जतला सगळे सदस्य होते तिथे गेलो होतो. तो कोणाचा फार्म हाऊस आहे मला काय माहिती, फार्म हाऊस नाही हॉटेल होतं ते कोणाचं मला माहिती नाही, पण मी तिथे गेलो होतो. ते हे सगळे सदस्य होते, यांनीच मला बोलवलं होतं, तिथं मी गेलो होतो. मला तर नाही नाही कोणीच नव्हतं. आमचे 7-8 जण आमचे होते, 9 जण होते पूर्ण आमचे. बस तिथे होते ना. नाही नाही कोणी नाही, आमच्या सदस्यासोबत बैठक झाली. ठाण्याला तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक कधीच नाही, कधीच नाही. ती बैठक अर्थपूर्ण होती अशा पद्धतीचा आरोप कृष्णा पाटील डोंगावकर. हे पहा, आता कृष्णा पाटलाचे मागचंच 8 दिवसापूर्वीचा व्हिडिओ तुम्हीच काढा. तर मी काही कोणाच्या सदस्यावर उत्तर मला देण्यात काही इंटरेस्ट नाहीये. कृष्णा पाटीलच काय काय बोललेले मागच्याच तेच बोला की अंबादास दानवेचं काही नव्हतं, आम्हाला सत्य सवय. तुम्ही कृष्णा पाटलाचं फक्त तुम्हीच चेक करा, मी काही त्याला उत्तर नाही देत बसणार. सदस्य तिथले म्हणतो पक्षप्रमुखाच्या आदेशाचं मी पालन केलं, एवढंच मी सांगतो बस. बिलकुल कोणालाही मदत आम्ही केलेली नाही. पक्षप्रमुखांचं हे बा, जे शिंदे गट जिंकू शकत होता ना, जर त्यांनी ठरवलं असेल तर त्याच्यात जिंकू शकत. दोघांनाही समान संधी होती ना. दोघात काय फरक होता? 1 का 2 सदस्याचा फरक होता. भाजप कुठं स्वबळावर जिंकला आणि शिंदे गट कुठं स्वबळावर होता. अजितदादाचा पक्ष आहे, अपक्ष आहे, हे जो बाजूने आणेल त्याच्या बाजूनं इथं जबाबदारी मिळणार होती. त्याच्यात भाजप उजवा पडला असेल तर मला माहिती नाही, पण भाजपला कोणी कोणी सपोर्ट केला, भाजपच्या विरोधात कोणी फॉर्मच भरले नाही अशी मला माहिती. आता सभापतीला भरले की नाही भरले हे मला माहिती नाही. नाही बिलकुल नाही नाही कधीच नाही. मी कोण करणार बैठका? माझं मी कोणाबरोबरही नाही. हा, कर्जतला आमचे सदस्य होते, कृष्णा पाटलानेच घेऊन गेलेला होता, मी पण नव्हते नेले ते. आणि कृष्णा पाटलाच्या म्हणण्यावरच मी पाठवले होते, हे मी सांगतो. आणखी मी नाही कोणाला जा म्हटलं. त्याच्यात असं त्यांचा आणखी आरोप आहे की सगळं अर्थपूर्णरित्या घडलेलं आहे आणि तुम्ही पक्ष आणि पक्षप्रमुखांनाही फसवलं असं त्यांचं. मी काही या विषयावर नाही बोलणार काहीच. तुमचेच 8 दिवसापूर्वीचे व्हिडिओ ते काय काय बोलले ते तुम्ही ते त्यांना विचारा ना, मला कशाला विचारता? तुमच्याकडे त्यांनी माझ्याच ऑफिसमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली ना. आता संजय निकम यांना विचारा काय काय झालं. तुम्ही त्यांच्याकडे काय नाही जात आता? आता जा संजय निकमांकडे, काय काय झालं विचारायला. असे आरोप होत असतात. मला असं वाटतं उरलेल्या 8 सदस्यांनाच विचारा काय काय झालेलं, मला विचारण्यापेक्षा. मी काय बोलत नाही. मी काही सदस्यांच्या फार भानगडीत पडलेलो नाही. पक्ष म्हणून बैठका घेतल्या, पक्ष म्हणून मान्य पक्षप्रमुखांशी डिस्कशन केलं, त्यांचा जो आदेश आला त्याची मी अंमलबजावणी केली, विषय संपला. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जेवण आयोजित केलं होतं, त्यात त्यांचे 2 खासदार दोघेही
जेवायला सुद्धा गेले, त्यामुळे आता पुन्हा एकदा ते तिकडे जाणार वगैरे चर्चा नव्हत्या. दिल्लीमध्ये अशी जेवणावळी होत असते. मागच्या वर्षी गेले होते लोक जेवणाला, हे मी तुम्हाला सांगतो. आत्ताच गेले नाही, मागच्या वर्षी गेले होते. हे सगळी मंडळी प्रतापरावांच्या इथं. प्रतापराव असं जेवणाचं आमंत्रण देत असतात. दिल्लीमध्ये आता अधिवेशन संपताना ह्या जेवणावळी चालू होत असतात. त्याच्यात सगळे एकमेकांच्या घरी येत असतात माझ्या माहितीप्रमाणे. आता तुम्हाला प्रतापरावच्या इथले ना आमचे 2 लोक गेलेले दिसले असेल, परंतु माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांच्या घरी, पवार साहेबांच्या घरी होत असतं, संजय राऊत साहेबांच्या घरी होत असतं, नितीन गडकरी साहेबांच्या घरी होत असतं, प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्या घरी होतंय मागच्या काही काळापासून. आणि हे दिल्लीत हे रुटीन प्रोसेस आहे मला असं वाटतं. लाडकी बहिणीने जी योजना आहे त्याच्यात अपात्र लाभार्थ्यांना सरकारने 21,300 कोटी रुपये द्यायचे अपात्र लाभार्थ्यांवर, आणि आता त्यांना अपात्र. बरोबर आहे. माझ्या माहितीप्रमाणे 71 लाख जे सुरुवातीला लाडकी बहीण योजनेचा फायदा दिला होता, असे 71 त्याच्यापैकी 71 लाख भगिनी आता गळालेल्या आहे, म्हणजे गाळलेल्या आहे. आणि ह्या गाळलेल्या मला असं वाटतं त्याच्यातून हा 21,000 कोटीचा आकडा आला असावा. सरकार या योजनेतून बहिणींची फसवणूक करतंय. KYCच्या नावाखाली या योजनेत कमीत कमी लाभार्थी निर्माण व्हावे अशा पद्धतीनं त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे 71 लाख तब्बल भगिनी आत्ता नवीन KYC झाल्यानंतर या योजनेतून गाळलेल्या आहेत. मग सरकारने मतासाठी जो येईल त्याला मंजूर केलं होतं त्याच वेळेस. त्याच्या पात्रतेच्या अटी ठरलेल्या असतानाही त्या न तपासता सरकारने सगळं सरसकट मंजूर केलं. मतदान झालं ते विसरले त्यांना. खरं तर हे 21,000 कोटी संबंधिताकडून वसूल केले पाहिजे सरकारने. मी म्हणत नाही कोणत्या बहिणीला त्रास द्यावा, परंतु जे अधिकारी या अशा फाईल्स मंजूर करणारे असतील त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांच्यावर कडून हे वसूल केलं पाहिजे. हा, नवनीत राणा, आता तिच्यावर काय बोलायचं. नवनीत राणा कोणत्या एवढ्या फार राजकीय नेत्या मोठ्या देशाच्या एका राज्याच्या मला माहिती नाही. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात सुमित्रा पवार यांच्यावर 2 पदाचा उल्लेख करण्यात आला. अध्यक्ष म्हणून स्वतः सुमित्रा पवार खजिनदार म्हणून गरजेचा उल्लेख आहे. आता शेतकऱ्यांनी खजिनदार नावापुढे कोणताही उल्लेख नाही. मात्र आता सगळी कार्यालयामध्ये तरतूद काही नाही अशी माहिती पार्थ पवार. त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे तो. कोण कार्याध्यक्ष असो आणि कोण खजिनदार असो त्यांचं ते ठरवतील. मग असं बाकीच्या पक्षांनी याच्यात फार काय इंटरफेअर करावा, त्यांची कार्यकारिणी कोण असावी, कोण अधिकारी असावं, कोण काय, त्याच्या पक्षाचा तो विषय असतो. नवे किस्से पुढे येतात. चौकशी सुरू आहे समाधानी हा सगळं चाललंय, चौकशी सुरुवात आहे. खरं तर खरा दोषी आहेच, पण एकटा माणूस एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे याला मदत करणारे जे कोणी राजकीय अराजकीय अधिकारी पदाधिकारी असतील त्या सगळ्या लोकांना या सगळ्या चौकशीच्या कक्षेत आणलं पाहिजे. आणि मग आणल्यानंतरच खऱ्या अर्थानं चौकशी, नाही तर मग एकटा खरात टार्गेट करून, खरात कोणताही व्यक्ती एकट्याने या गोष्टी करू शकत नाही. याच्यात सहभाग मोठ्या यंत्रणेचा 100% असेल. मग ते अधिकारी असतील, राजकीय असतील किंवा अराजकीय असतील, यांना सुद्धा या सगळ्या याच्यात SITनं चौकशीत समोर आणलं पाहिजे. यांच्या सुद्धा चौकशा झाल्या पाहिजे. हेच तर आहे. मग एकटा भोंदू बाबा किंवा अशोक खरात याच्यासह त्याला साथ देणारे सगळे मंडळी यांना मला असं वाटतं SITनं यांची सुद्धा चौकशी करण्याची आवश्यकता आहे.